नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जो बंगालच्या महासागरात म्हणजे अंदमान निकोबारच्या बेटावरून जे मान्सूनचा जो प्रवास आहे तो आपण पाहू शकता की मान्सूनचा प्रवास हा अंदमान सागरी भागांमध्ये तो सक्रिय झालेला आहे आणि त्याचा जो प्रवास आहे तो केरळच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळत आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते मान्सूनपूर्व पाऊस जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेला आहे. तर अरबी समुद्रामध्ये आपण बघू शकता की जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते चक्रीवादळाचं क्षेत्र आपल्याला आणखी घोंघवताना दिसत आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा जो प्रवास आहे तो लवकरच मान्सून केरळच्या दिशेने येऊ शकतो. तर त्यासाठी आपण आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे ते पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओमध्ये पाहूया की महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये काय स्थिती राहणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर, तसेच सोलापूर, काही नांदेडचा भाग आहे. तर या भागामध्ये ढगांची जी दाटी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सुद्धा वादळी पाऊस आपल्याला पडताना पाहायला दिसत आहे. कारण जे सर्कल तयार झालेलं आहे त्या सर्कलच्या अंदाजानुसार आपण जे हवामानाने माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सोलापूर हा जो काही भाग आहे, काही अकोल्याचा भाग आहे ह्याच्यामध्ये. तसंच जो पुण्यालगतील भाग आहे, दौंड असेल, अकोले असेल, बीड असेल, अकलूज, बार्शी, काही लातूरचा भाग आहे. तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगांच्या कडकडाटासह तिथे सुद्धा आपण हलक्या स्वरूपाचा किंबहुना मुसळधार पाऊस हा स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पडू शकतो. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरलगतील जो जालनाचा भाग आहे, पैठणचा भाग आहे, परतूरचा काही भाग आहे, जिंतूरचा काही भाग आहे. तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर आपण अहिल्यानगर लगतील जो काही भाग आहे, श्रीरामपूरचा काही भाग आहे, अकोल्यालगतील जुन्नरचा काही भाग आहे. तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. परंतु आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी पावसाचा जो सर्कल तयार झालेला आहे त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज नाकारता येत नाही. तर मित्रांनो, आपण यवतमाळ लगतील जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी ह्या पडू शकतात. तर मित्रांनो, आपण चंद्रपूर लगतील काही भाग आहे तर त्या भागालगतील भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्या ठिकाणी सुद्धा काही वातावरणात बदल झालेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा पावसाच्या हलक्या सरी ह्या पडू शकतात. तर मित्रांनो, सोलापूर लगतील जो नळदुर्गचा भाग आहे, बसवा कल्याणचा काही भाग आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर काही अक्कलकोटचा भाग आहे. तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह, विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होऊ शकतो. तर चडचणचा काही भाग ह्याच्यामध्ये आहे, इंडीचा काही भाग आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर मंगळवेढा हा जो काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे, तर जतचा काही भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा काही स्वरूपात मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर अशाच बातम्या, हवामानाच्या बातम्यासाठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपल्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.